स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे. महाराष्ट्रात टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीची निर्मिती करणारी ही आपली कंपनी चाकण पुणे या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी सर्वच प्रकारच्या टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीज बनवल्या जातात. तर त्या बाईक ट्रॉलीजचा वापर जो आहे तो तुम्ही कृषी क्षेत्रात असेल किंवा तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात असेल, सर्वच प्रकारच्या ठिकाणी जिथं तुम्हाला छोट्या मोठ्या मालाची वाहतूक करायची गरज असते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा तुमच्या व्यवसायासाठी करू शकता. तर ही जी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली ही बनवण्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधवांना प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर नेणं शक्य होत नाही किंवा प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल नाहीत. तर त्या दोन्ही मधला दुवा जो आहे ते या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून ते सर्व प्रकारे काम करू शकतात. तर आता आपण जी गाडी बनवली तर आपल्याकडे दोन मॉडेलमध्ये गाड्या बनतात. एक सर्वप्रथम ते इकडं रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल आहे. TVS स्टार सिटी गाडीला आपण हे रिव्हर्स फॉरवर्ड मॉडेल बनवलं आहे. त्याच्यानंतर हे बजाज सिटी 100 गाडी, हिला आपण वडापावसाठी फूड कार्ड स्टॉल आपण या टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवर बनवला आहे. त्याच्यानंतर ही ॲव्हेंजर 220 220 cc गाडी, तर ही फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी हे ओपन फूड कार्ट आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे मॉडेल आहे पॅशन प्रो प्लसचं, तर याला रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीमवाली बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवली. त्याच्यानंतर आता आपण वन बाय वन जाणून घेऊयात की ही गाडी आपण काय काहीचे फीचर्स आहेत. तर आता ही जी टू व्हीलर मोटरसायकल बाईक आहे तर याला जर आपण बघितलं तर याला आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात की याला हे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आपण बसवतो. तर रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्समुळे तुमची गाडी वळवण्यासाठी सोपी. पाठीमागे त्याला डिफरन्शियल गिअरबॉक्स पण आहे, पाट्या आहेत, समोर डबल शॉक अप्सर आहे. तर ह्या गोष्टीमुळे काय आहे की ह्याचं लोड बॅलन्सिंग एकदम प्रॉपर आहे. टर्निंगसाठी तुम्हाला डिफरन्शियल गिअरबॉक्स आणि रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्समुळे कमी जागेत तुम्हाला गाडी वळवणं शक्य होतं. तसेच पाठीमागे पाटेत समोर डबल शॉक अप्सर आहे. ह्याच्यामुळे तुमचं लोड बॅलन्सिंग जे आहे आणि लोड कॅरिंग कॅपॅसिटी या दोन्ही गोष्टी तुमच्या वाढतं. त्याची साईज वाढते, लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढते, बॅलन्सिंग प्रॉपर असते. त्याच्यामुळे गाडी पलटी वगैरे होण्याचा धोका नाही. इंजिनिअरिंग लोड बॅलन्स आपण याच्यामध्ये पूर्णपणे कॅल्क्युलेटेड पद्धतीनं बनवलेलं आहे. तर त्याच्यामुळे गाडी पलटी होण्याचा धोका नाही आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही गाडीमध्ये फुल लोड भरता तर त्यावेळेस तुम्हाला गाडी समोरनं उचलण्याचा वगैरे धोका नाही. इव्हन चढायला असेल किंवा उतारायला असेल तर उताराला गाडी तुम्ही अगदी आरामात कंट्रोल करू शकता कारण दोन्ही चाकांना ब्रेक आहे. तर आता हे सातारा कोरेगाव या ठिकाणाहून ही गाडी आपल्याकडे बनवण्यासाठी आली. तर ही गाडी आपण या ठिकाणी बनवलेली आहे. त्यांची ऑर्डर, यांची रिव्हर्स फॉरवर्डची ही बेसिक ऑर्डर होती. त्याच्यानंतर आता हे जे मॉडेल आपण बनवलेलं आहे हे बजाज सिटी 100 100 cc ही गाडी आहे. तर या गाडीला त्यांना वडापावसाठी फूड कार्ट स्टॉल बनवून पाहिजे होता. तर त्याची जी रचना आहे ती कस्टमाइज म्हणजे कस्टमर ज्या पद्धतीने सांगतील, मग कुणाचा वडापाव स्टॉल असेल, चायनीज स्टॉल, पाणीपुरी, आईस्क्रीम, ज्यूस सेंटर, फ्रूट सेंटर, इडली डोसा सेंटर असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा नाश्ता सेंटर असेल, त्याच्यामध्ये भजे असतील, वडापाव असेल किंवा जिलेबी, जे काही तुमचा व्यवसाय असेल त्या पद्धतीत आपण हे ट्रॉली बनवलेली. तर ही जी गाडी आहे ही आपल्याला मला वाटतं तळवडेवरनं आपल्याकडे ही ऑर्डर आली होती. तर त्यांनी ही गाडी दिली. तर त्यांची जी रिक्वायरमेंट होती की त्यांना हे वरचं जे आहे हे आता हे आपण जे गाडी बनवलेली आहे जनरली 5 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 4 फूट उंची, तर अशा स्वरूपात बनवलेली आहे. तर साईडनं त्यांना दोन्ही बाजून 2 काउंटर पाहिजे होते जेणेकरून कस्टमरला दोन्ही बाजूनं सर्व्हिस देता येईल. तर इकडे पण त्यांना कस्टमर थांबतात, आतमध्ये ते जे काय त्यांचा वडापाव बनवायचा असेल आतमध्ये ते कढई वगैरे टाकणार आणि बनवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या टेबलवर ठेवून ते डायरेक्ट कस्टमरला सर्व्हिस देतात किंवा कस्टमर या टेबलवर असं ठेवून खाऊ म्हणजे जे काय त्यांची ऑर्डर असेल ते खाऊ शकतात. दोन्ही बाजूने असं सिस्टीम केली आपण. पाठीमागचं फळकं पण आपण फोल्डिंग केलेलं आहे. इथं पण जर समजा तुम्हाला असं वरती पाहिजे असेल, हे असेल, कस्टमर ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतोय. तर तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे व्यवसायाच्या गरजेनुसार आपण त्या डिझाईन प्रमाणे जी काय गोष्ट लागेल याच्यामध्ये कमी जास्त तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतोय. आता साईडला आपण वरचे फाळके निम्यातनं वर केल्यामुळे तुम्हाला कस्टमरला उभं राहायला सावली पण भेटते, पाठीमागे पण सावली भेटते, इकडे साईडला पण सावली भेटते, दोन्ही बाजूला काउंटर भेटतात. असं खूप मोठं स्पेस तुम्हाला होतोय. आणि ही म्हणजे आपली एक चलती फिरती प्रकारची दुकान आहे जिथं तुम्ही जिथं गाडी न्याल तिथं उभा कराल तिथं तुमचं धंदा चालू. तर हे असं ह्याला आपण फोल्डिंगमध्ये बनवलेलं आहे. त्याला जर आपण बघितलं तर आकाश तर फोल्डिंग करून हे तुम्हाला ज्यावेळेस तुमचं काम होतं त्यावेळेस तुम्हाला ओपन क्लोज पण तुम्हाला करता येते. तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आपण त्या ठिकाणी ते तुम्हाला बनवून देतोय. ठीक आहे, तिकडं दाखवा जरा पलीकडलं. हे राहा, तिथलं फोल्डिंग करा, ते खाली करा. तर तुमचं जशी व्यवसायाची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला बाबा 2च बाजू एल मध्ये फोल्डिंग पाहिजे किंवा सी टाईप मध्ये फोल्डिंग पाहिजे, समोरची बाजू क्लोज पाहिजे. आता ह्याला आपण आता हे जनरली तुम्ही असं फोल्डिंग बघताय किंवा हे क्लोज करून दाखवा जरा. तर तुमच्या व्यवसायाची रिक्वायरमेंट जशी पण असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी हे ओपन क्लोज बनवतोय. नाही ठीक आहे, काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर हे खाली घ्या.
ज्यावेळेस तुमचं म्हणजे बंद करायचं दुकान तर त्यावेळेस तुम्ही हे खाली घेतलं तर अशा पद्धतीने तुम्ही लॉक करून कुलूप लावा किंवा ॲज इट इज तुम्ही घरी घेऊन जात असेल तर लावायची गरज नाही किंवा बाहेर पण तुम्ही पार्क करून ठेवू शकता तुमच्या ओन रिस्कवरती. तर अशा पद्धतीचं हे कार्ड आपण बनवतो. आता तुम्हाला हे तिन्ही साईडनं ओपन केलं आधी पहिलं. आता हे सिंगल साईड जर ओपन पाहिजे असेल कोणाला की मार्केटमध्ये जाऊन एकाच ठिकाणी लावायचे रस्त्याच्या कडेनं तर असं पण तुम्हाला ओपन भेटेल. बाकी बाजूने क्लोज पाहिजे असेल क्लोज भेटणार. आता समोर जर तुम्हाला ह्याला काच लावायची असेल जसं आपण आता या अवेंजरला काच लावलेली आहे समोर, इकडे समोरच काच दाखवा जरा. तर हे जे काच लावले असे जर काच तुम्हाला ह्या गाडीला बसून पाहिजे असेल तर हे कम्प्लीट फूड कार्ट स्टॉल जे आहे ते आपण टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीवरती त्या ठिकाणी बनवतोय. तर असं जर तुम्हाला बनवायचं असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊन त्याचा लाईव्ह डेमो पाहू शकता. आता त्याच्यानंतरची जी नेक्स्ट गाडी आहे ती अवेंजर 220cc रत्नागिरीवरून आपल्याकडे ऑर्डर आली ती. तर 220cc ही गाडी. तर ह्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती फळे आणि भाजीपाला हे मार्केटवरून डायरेक्ट सकाळी लिलावातून खरेदी करणार आणि ते भाजीपाला जो असतो त्यांचा तो डायरेक्ट वेगवेगळ्या हॉटेलचा सप्लाय करतात. ते आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे टू व्हीलरवरती वेगवेगळ्या हॉटेलवर त्यांना द्यावं लागते. तर एका दिवसात 10 ते 15-20 पटे ते मारतात. मटेरियल पहिलं घरी आणायचं, घरून परत प्रत्येक हॉटेलला जा, महागारी या, ह्याचा लोड भरा त्याचा लोड भरा. आता ह्या गाडीत ते साधारणतः 1 टनापर्यंत लोड अगदी आरामात टाकू शकतात आणि एकाच राऊंडमध्ये पूर्ण जे काय त्यांचं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय करायचं आहे तर तो सप्लाय ते व्यवस्थित पोहोचवू शकतात. तर त्यांची ही रिक्वायरमेंट होती फळे आणि भाजीपाला विक्रीसाठी. तर त्यांना आपण काय केलं आहे समोर काचची त्यांची रिक्वायरमेंट होती जेणेकरून चालवताना ग्राहकाला वारा वगैरे समोरून लागत नाही आहे ड्रायव्हरला. तर ती रिक्वायरमेंट आपण तिथे केली. ड्रायव्हरला सावली पाहिजे होती, ड्रायव्हरला सावली दिली आहे. हे जी बॉडी आपण बनवली ह्याला वरती छत पाहिजे होता, हे छत पण याला दिलेलं आहे आपण. आकाश तर त्यांची दुसरी अशी रिक्वायरमेंट होती की दोन्ही बाजूला त्यांना फोल्डिंग झालं पाहिजे. तर आपण ती पण रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण केली आहे. तर हे बघा. तर हे झालं वरचं वर. तर हे अशा पद्धतीने आपण कस्टमाइज हे सिस्टीम केलेली. पाठीमागचं फळक पण ओपन होतंय. सर जरा क्लोज दाखवा इकडे. तर हे आपण अशा पद्धतीनं हे क्लोज सिस्टीम केलेली आहे. आता हे पाठीमागचं फळक त्यांना डायरेक्ट डाऊन पाहिजे होतं जेणेकरून त्यांना ते इथं बसणार आहे. तिथे पण 2 माणसांना दोन्ही बाजून आपण आउटलेट दिलेले आहे. दोन्ही ठिकाणी त्यांना जसे त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीचे काउंटर आपण करून दिलेत. आता 4 फूट आपली रुंदी असते पहिली, 5 फूट लांबी आणि 4 फूट उंची. त्याच्यामध्ये आपण 2 फूट खाली फोल्डिंग केलं, 2 फूट वर फोल्डिंग केलं. तर टोटली हे जे मटेरियल त्यांना ठेवायचा जो डिस्प्ले आहे तो जवळजवळ 8 फुटाचा बनला आहे त्यांचा, म्हणजे 8x5चा. तर असा भरपूर स्पेस तुम्हाला गाडीमध्ये क्रिएट करता येतोय. तर फळे विक्री करायची असेल, भाजीपाला विक्री करायची असेल किंवा जे आठवडा बाजार वेगवेगळे व्यावसायिक असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतात. कोणाचं कपड्याचं दुकान असेल, कोणाचं किराणा दुकान असेल किंवा कुठलाही व्यवसाय तुम्हाला याच्यामध्ये करायचा जे प्रोडक्ट तुम्ही डायरेक्ट कंपनीकडनं घेऊन डायरेक्ट वेगवेगळ्या खेड्याखेडे जाऊन ग्राहकांना विकत असाल तर तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपण अशा पद्धतीची बाईक ट्रॉली बनवून देतोय. तर हे याचं बेसिक पर्पज होतं. तर दोन्ही बाजूला म्हणजे फोल्डिंग आहेत त्याच्यामुळं आणि काम झालं की परत हे बंद करता येते तुम्हाला. आकाश हे बंद करून घ्या. तर हे रिक्वायरमेंट आहे. ड्रायव्हर तुम्ही पुढे चालू करा, ती गाडी घ्या तोपर्यंत. तर आता हे जे मॉडेल आहे आपण आता हे पुढचं जे बनवलं आहे आता हे मॉडेल आहे पॅशन प्लसवरती आपण बनवलेलं आहे. तर याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. तर या गाडीच्या माध्यमातून कुठल्याही मालाची तुम्ही डम्पिंग करू शकता. तर शेतकरी बांधवांना शेतातून चारा आणायचा आहे, खतं बिबियाणं आणायचे आहेत, न्यायचे आहेत, खुराक आणायचे, दूध डेअरीला घालायचे किंवा आपला जो बागेतला माल आहे तो बाहेर काढायचा असेल, कुठल्याही पद्धतीचा जी मालाची वाहतूक आहे ती तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता. आता पलीकडे TVSला जे बनवलं होतं मॉडेल आपण ते रिव्हर्स फॉरवर्ड होतं आणि आता ह्याला जे बनवलं ते रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग. सर जरा ट्रायल घ्या. नितीन ते गाडी जरा चालू कर परत. अरे ही गाडी बाजूला घे जरा थोडी. ही आपाची 160cc खाली कर ना. चालू कर. तर रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीमवाले आपण ही गाडी तुम्हाला या ठिकाणी बनवून दिलेली आहे. पूर्ण वाढायचं ते म्हणजे जातं लगेच. घे पुढे आता. थांब नाही थांब. तर आता हे ॲव्हेंजरची ट्रायल आपण या ठिकाणी बघतोय. तर याला फक्त रिव्हर्स फॉरवर्डची रिक्वायरमेंट होती, यांना व्यवसायामुळे डम्पिंगची गरज नाही. थांब रे थोडं. तर अतिशय मजबूत टेक्निकली लोड बॅलन्स्ड आणि कॉम्पॅक्ट असं मॉडेल आपण या ठिकाणी बनवतोय. तर कोणत्याही व्यवसायासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता. आणि जर तुम्हाला याची ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर आमचा जो नंबर आहे 9699 100 225 या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे. तर हौदाची जी बॉडी ती 5 फूट लांबी 4 फूट रुंदी आणि 4 फूट उंची अशा पद्धतीची आहे. रिटर्न गिअर आहे, रिव्हर्स गिअर टाक. थांब ठीक आहे. तर लावून टाक रे, ॲव्हेंजर लावून टाक आता. हे थांब ना, तुझे पुढे गे रे, ॲव्हेंजर लावून टाका इथं. तर हे रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल आहे. जाऊ दे माझं. हां बस. तर हे डम्पिंग कर जरा. तर तुम्हाला जर अशा पद्धतीची गाडी बनवायची असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा आणि अशा पद्धतीची बाईक जी बनवायची तर त्या ठिकाणी बाईक घेऊन या व अशा पद्धतीची बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा. तर आता हे हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याच्यामध्ये केलेलं आहे. तर ज्या स्पीडनं तुम्हाला हायड्रोलिक डम्पिंग करायचं आहे तर तुम्ही पहिला गिअर टाकला स्लो होतं, दुसरा टाकला फास्ट होतं, तिसरा टाकला आणखीन फास्ट होतं, रेस वाढवली तर अजून फास्ट होतं तुमचं. तर तुमच्या जी काही तुम्हाला गरज असेल त्यानुसार तुम्ही हे डम्पिंग सिस्टीम करून बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता. बस ठीक आहे, राहू द्या. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असलं आपला जो नंबर आहे नंबर दाखवा जरा इकडे. 9699 100 225 हा आपला नंबर आहे. या नंबरला जर संपर्क साधला तर तुम्हाला याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते. 9699 100 225 9699 100 225. इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे, पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर बाम, चाकणपासून 5 किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी. तर या ठिकाणी तुम्हाला या अशा 2 व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीज बनवून मिळतील. तर तुमच्या व्यवसायासाठी बनवायचे असेल, शेतीमध्ये वापरायला बनवायचे असेल, बागेत वापरायला बनवायचे असेल, प्रत्येक वाहतुकीच्या छोट्या मोठ्या वाहतुकीच्या कामांसाठी उपयुक्त पडणारी ही 2 व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली. तर याचं एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो. 2 व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली, त्याला आपण रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स जोडतोय. हायड्रोलिक असेल तर हायड्रोलिक जॅक, लिव्हर, पंप जोडतोय. डिफरन्शियल गिअर बॉक्स जोडतोय. चेनच्या ऐवजी शाफ्ट जोडतोय. पाठीमागं पाट आहेत, समोर डबल शॉक अप्सर आहे. दोन्ही चाकांना ब्रेक आहे. तर साधारणतः 1 टनापर्यंत लोड घेऊन चालते. कंट्रोल अतिशय चांगलं आहे. पलटी वगैरे होण्याचा धोका नाही आहे किंवा समोरून उचलण्याचा धोका नाही आहे. तर ही संपूर्ण माहिती आता याच्या व्यतिरिक्त जर माहिती पाहिजे असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा. प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या, नंबर शो करून द्या त्यांना. आणि तुम्हाला म्हणजे फूड कार्ट बनवायचं असेल किंवा नॉर्मल बाईक ट्रॉली बनवायची असेल, रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग किंवा असं ओपन बनवायचे असेल, साईडनं पट्ट्या मारायच्या असतील, तुम्ही जसं सांगाल तसं डिझाईन आपण या ठिकाणी बनवून देतोय. तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा, प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी. धन्यवाद. जय जवान जय किसान.